मागे फिर. जगबुडी होणार, प्रलय येणार, प्रलय. कारण ही पिढा निघाली शाळेला. जशी आलीस तशी मागे फिर, नाहीतर ठेचून मारू. थांब नाहीतर. ही अशी नाही ऐकणार. मुलींनो, ही आपली शाळा आणि हा आपला वर्ग. छान आहे ना? आम्हाला शिकवायला येणाऱ्या बाई कुठे आहेत? येतील येतील एवढ्या. तुम्ही बसा. सावित्री आली नाही अजून? हो, आलं नाहीत खरं. यायला हवी होती. उशीर करणार नाही ती. मी पाहून येऊ का? थोडा वेळ वाट पाहू. पण हे काय, एवढ्याच मुली? भागोजी त्याच्या मुलीला पाठवणार होता, पण आम्ही बराच वेळ होतो तिथे, पण मुलगी समोर आलीच नाही. उद्या पाहू. का अजून आली नाही सावित्री? निघाली असेल ना? घरी काही कोळंबा तर झाला नसेल. इतका अपमान होतोय तरी घरी जाते का बघा. अगं चांडाळने, मागे फिर. कशाला हे पाप करतेस? मी पाप करत नाही, पुण्याचं काम करते. शूद्रा घरी विद्या घेऊन जातेस, चांगलं नाहीये हे. अशाने हिंदू धर्म लयाला जाईल. स्त्री शिकली तर उद्या पुरुषांबरोबर बसेल, उठेल, काम करेल, जेवण करेल. तिच्यात कपट वाढेल, ती हाताबाहेर जाईल, सासूला गुरकावेल. स्त्री ज्ञानी होईल. तेच नकोय आम्हाला.
अगं रांधा वाढा आणि उष्टी काढा एवढ्यासाठीच तर असतो ना बाईचा जन्म. हा एवढे कसे का विसरलीस तू? हा अगं बाई म्हणजे जमिनीवर पडलेलं दूध, काही उपयोग नसतो त्याचा. उठ आणि घरी जा. हे बघा मला जाऊ द्या. माझी शाळा भरली, मला जाऊ द्या. शाळा भरेल? अगं तुझी खटका भरेल ते बघ आधी. अहो ऐका माझं, मला जाऊ द्या. पाखंडी माणसासाठी धर्म विस्ताव. त्याला हात लावशील तर चटका लागेल आणि फोड येईल. अगं आपण बायका वंशाचा दिवा वाढवायला असतो, ही थेर करायला नाही. जा ग घरातनं खरकट पाणी आण. आता बघू शाळेत कशी शिकवायला जाते. या शाळेत शिकवायला जाणार. तुम्ही मला दगड मारा, माझा चिखल फेका, नाहीतर ठार मारून टाका, पण म्या माझ्या मालकाचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार. ही सावित्री शाळेत शिकवायला जाणार म्हणजे जाणार. ज्योती, शाळा भरली, मला उशीर झाला का? हा नाही, चल. शाळा हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला पंतोजीची वाट बघतीये.
वाट अडवली, शिव्या दिल्या, वाईट साईड बोलूनही झाले, अंगावर शेणमाराही फेकला, हो दगड मारले, आणि तरीही ती भिडेवाड्यात पोहोचली. हो म्हणजे तसं झालं खरं, पण ती पोहोचली नसती. पण तो ज्योत्या आला आणि सगळं बिघडलं. खरं तर आज सावित्री शाळेत पोहोचायला नको होती. वाईट झालं. शूद्राच्या घरात विद्या जाईल, ते वाईट होणार. मला सांगा, इतर जातीचे म्हणजे मराठा, साळी, कोळी, लोहार, सुतार यांचे काही म्हणणे आहे? यांचा कुठे विरोध झाला? आलोच. आल्या वहिनी? हो, आलोच मी. सावित्री, काय करताय मला? बस. अहो, मालक, अहो, काय करताय तुम्ही? सावित्री, अगं तुझ्यात आणि माझ्यात काय भेद उठलाय का? दे अहो, मालक, दे. मालक नका ना. तू ठीक आहेस ना? वय, त्या माणसांना कोण समजवणार हो? सावित्री, एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्या या समाज व्यवस्थेचा पहिला बळी ठरते ना ती स्त्री. ज्या समाजात स्त्रीचं अस्तित्वच नाकारलं जातं, तिथं ती कर्तृत्व गाजवायला बाहेर पडली तर हे असे भ्याड हल्ले होणारच. कधी शरीरावर, कधी मनावर, कधी कधी चारित्र्यावर सुद्धा. पण सावित्री, आज तू धाडसानं उचललेलं हे पाऊल भविष्यात हिंदुस्थानातल्या कित्येक स्त्रियांना कर्तृत्वाची भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणार आहे. ये. ज्योतिराव, ज्योतिराव, ये बा. क्या बस. तर मुलींनो, या तुमच्या पंतोजीबाई. आणि पंतोजीबाई, ह्या तुमच्या मुली. आता आम्ही बाहेर थांबतो. वय, खाली शाळा. एक वेश्या एका पुरुषानं एका स्त्रीसाठी मारली होती.
तिला लक्ष्मण रेषा म्हटलं गेलं. त्या रेषेच्या बाहेर तिनं पाऊल ठेवायला मज्जाव. आणि त्यानंतर आज एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीसाठी मारलेली ही रेषा, बंधमुक्ती रेषा, शतकांची गुलामी, बंधन झुगारून देणारी रेषा. तुम्ही पंतोजी? सांगते, पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी तुमची ओळख करून द्या बरं. चला, कोण पहिले ओळख करून देईल? माझं नाव दुर्गा देशमुख. माझं नाव अन्नपूर्ण जोशी. माझं नाव जणी गायडिले. हा, जनी नाही म्हणायचं, जना म्हणायचं. नामदेवांची शिष्या जना. माझं नाव सुमती मोकाशी. बर. माझं नाव सोनू पवार. माझं नाव माधवी दत्ते. अरे वा, छान नावं सांगितलीत सगळ्यांनी. आणि तुम्हाला काय म्हणायचं? मला तुम्ही सगळ्यांनी पंतोजी बाई म्हणायचं. काय म्हणायचं बरं? पंतोजी बाई. शाबास. चला शिकूया. सावित्री, आजच्या दिवसाला नवा अर्थ प्राप्त करून दिलास. एका विस्मरणीय क्षण या धर्तीवर प्रत्यक्षात अवतरताना पाहिला. शतकानुशतक उपेक्षित असणाऱ्या स्त्रीच्या उंजळीत ज्ञानाचं दान पडताना पाहिलं. फक्त तुझ्यामुळं शक्य झालं सावित्री, फक्त तुझ्यामुळं. अखेर देवी सरस्वती शूद्रांच्या अंगणात गेली. अंगणातून ती ओट्यावर आली, ओट्यावरून ती ओसरीत गेली. ती पहा, ती आता चौकटीत उभी आहे. तिला मागे खेचलं पाहिजे. खेचा, शूद्रांच्या चौकटीतून तिला मागे खेचा. काहीही करा, घातपात करा, पण हा अधर्म थांबवा. सावित्री ज्योतीला रोखा. शाळा भरणार नाही का आज? सावित्री, आवरलं? आवरलंय, हिम्मत नाही होते जाण्याची. सावित्री, जेव्हा तुझी हिंमत हरल ना, तेव्हा काल शाळेत आलेल्या चिमुरड्यांना आठव. बघ, तुझी वेदना निघून जाईल. जेव्हा जेव्हा बदल घडतो तेव्हा तेव्हा विरोध हा होणारच. सावित्री, जर आज तू माघार घेतलीस तर हा तुझा माझा नाही, काळाचा पराभव असेल. सावित्री, तुझं काय म्हणणं? जय शिवराय. आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक शेअर करा. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांनी ही मालिका सुरू राहावी यासाठी आर्थिक योगदान देण्याची भावना व्यक्त केली होती आणि आपण सर्वांच्या भावनेचा आदर करून खाली एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये पेमेंट गेटवेची लिंक आपण दिलेली आहे, QR कोड दिलेला आहे. यावर क्लिक करून आपल्याला जे काही स्वेच्छेनं योगदान द्यायचं आहे ते आपण देऊ शकता. कारण मालिका ही आता महाराष्ट्राची आहे आणि हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची ही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या भावनेचा आदर करून ही गोष्ट आपण केलेली आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक पाठवा, जेणेकरून सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो इतिहास आहे हा पुढच्या पिढीच्या मनावर कोरला जाईल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. जय शिवराय. शाळा भरणार नाही का आज? सावित्री, आवरलं? आवरलंय, हिम्मत नाही होते जाण्याची. सावित्री, जेव्हा तुझी हिंमत हरल ना, तेव्हा काल शाळेत आलेल्या चिमुरड्यांना आठव. बघ, तुझी वेदना निघून जाईल. जेव्हा जेव्हा बदल घडतो तेव्हा तेव्हा विरोध हा होणारच. सावित्री, जर आज तू माघार घेतलीस तर हा तुझा माझा नाही, काळाचा पराभव असेल.
सावित्री तुझं काय म्हणणं?